सचिन चव्हाण स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखन पहिला बॉल, पहिलाच बॉल, पायावरचा बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, ऑन साइड लावतोय, धावबादीची संधी, सिंगलच्या मदतीने खातं ओपन झालंय वसंतराव नाईक टायगर्स संघाचं. एका बाजूला जर बघितलं तर सामंतदादा संघाचा निर्णय टॉस जिंकत गोलंदाजीचा आमंत्रण, बॅटिंगचं दिलं, फलंदाजीचं प्रथम आमंत्रण वसंतराव नाईक टायगर्स संघाला दिलं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, नक्कीच त्या प्रकारचा बॉल सुद्धा होता, बॉलच्या लाईन पर्यंत गेली नाही. लखन डॉट बॉल येतोय. सुरुवात झाली आहे पहिल्या डावाची. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. स्ट्रायकिंगला राहुल, टॉस बॉल अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये. आणखी एक सिंगल येते. पहिल्या डावातला खेळ चाललाय. आमची नियोजन समिती, आयोजन समिती, सन्मान्य काशीनाथ चव्हाण असतील, विशाल चव्हाण असतील, त्यानंतर सुनील नाईक असतील, पपेश चव्हाण, अतुल चव्हाण, या सर्वांच्या माध्यमातून जर खेळाडूंना जे याच्यानंतरचे होणारे सामने आहे ते खेळाडू, आपल्याला जर आपला ड्रेस चेंज करायचा असेल तर चेंजिंग रूम कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आहे. तर इथे येऊन आपण चेंज करायचं आहे. कोणी स्टेजच्या आपल्या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन चेंज करू नका. आपल्यास एक आग्रहाची विनंती आहे. आणखी एक ड्राईव्ह करत असताना या बॉलला धावबादीची संधी आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला संधी होती. पैकी स्ट्रायकिंग एंडला नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 बिनबाद वसंतराव नाईक टायगर्स. चांगला खेळलाय आणि हा बॉल अगदी पाठवलाय सीमा पार. धावसंख्या 6 धावेच्या मदतीने 9 धावांवरती जाऊन पोहोचते आहे.
कन्हैया, कन्हैया पवार, पहिलाच बॉल षटकाराने सुरुवात, स्वागत केलंय कन्हैयाचं. फिंगर रोल केली होती या बॉलला, बॅकफुटला दा चांगला पंच, बॉल कव्हरला, एक टप्पा उसळी खात, सीमा पार, चौकार. आता ही समोरचा बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. समोरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जरूर आहेत. या ठिकाणी पकडला गेलाय झेल. तर तिसऱ्या पंचाकडे झेल प्रॉपर घेतलाय का, सेफ टेक आहे का बघायचंय. तिसरे पंच इनॅक्शन असतील, तिसऱ्या पंचाने चेक करायचंय. परंतु तिथपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं तोला मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं, आमचे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर, संचालक श्री रमेश चव्हाण सर, सहप्रायोजक वसंतराव नाईक, ग्रामविकास मंडळ वसंतनगर, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव, अध्यक्ष श्री सुभाजी जाधव साहेब. त्यानंतर आमचे काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी पवार साहेब असतील, संघ प्रायोजक सुनील नाईक साहेब, सेवा एंटरप्राइज जळगाव. तदनंतर श्री धरमसिंग चव्हाण, माजी सभापती सोयगाव, श्री आत्माराम जाधव, श्री शैलेश पवार साहेब, श्री रमेश चव्हाण, वैष्णवी कंस्ट्रक्शन, श्री विशाल चव्हाण, श्री आनंद पवार, श्री सुनील चव्हाण, श्री बळीराम शेरे, कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवाडी, सौ अनिता बळीराम शेरे, लोकनियुक्त सरपंच लोणवाडी, श्री अनिल राठोड. आमचे कॅप स्पॉन्सर आहे श्री रघुनाथ राठोड. आमचे टॉस्का बॉस स्पॉन्सर श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स श्री अनिल राठोड. त्यानंतर आमचे बॉल स्पॉन्सर आहे श्री अतुल चव्हाण, श्री भारमल नाईक, श्री तुकडुदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते श्री रोशन चव्हाण, कृषिका इव्हेंट्स, श्री चेतन जाधव, श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, श्री राजेश नाईक. इट्स आउट, म्हणजेच की हा झेल घेतलाय. श्री विनोद जाधव, एयू बँक जळगाव, श्री राजेश नाईक, संत सेवाला उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर, श्री काशीनाथ चव्हाण, संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क, श्री दीपक जाधव, सेवा कंस्ट्रक्शन्स, प्रायोजक श्री भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शिंदुर्णी, लिहे दिगर, डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री मुरली चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रेम जाधव, सेवा कंस्ट्रक्शन, श्री मनोज जाधव सर, श्री दादू जाधव, मास्टर ॲक्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ॲडव्होकेट सागर राठोड, श्री एम एस जाधव, ईश्वरी इंटरप्राइजेस, या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. नवीन फलंदाज आता दाखल होतील. अभिजित चव्हाण, अभि दाखल झाले.
अभिसाठी पहिलाच बॉल आणि फिंगर रोल केली होती, गॅप मध्ये ढकललाय, एक्स्ट्रा कव्हरला गॅप भेटलाय अभि चव्हाणच्या बॅट मधून पहिलाच बॉल आणि पहिला येतोय चौकार. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीन वरती आहे या बॉलचा. पहिल्याच बॉल वरती गॅप भेटलाय, 4 धावा प्राप्त केलाय, 18 धावा धावफलकावरती होतात, एक बाद. आणखी एक वेळ चांगला खेळलाय, स्टँडर्ड डिलिव्हर, एक टप्पा उसडी खात, आणखी एक वेळ एक्स्ट्रा कव्हरला बॉल, सीमापार, चौकार. मिड ऑफच्या डोक्यावरून हा बॉल 4 धाव्यांसाठी खेळलाय. अभि चव्हाणच्या बॅट मधून 2 बॉल आणि 2 सहकार येत आहेत. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा, एक बाद. एक बाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती. तिसरं षटक पॉवर प्लेचं चाललंय. फेकीसाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. ऑनफिल्ड पंचांनी फेकीसाठी मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाकडे फेकीसाठी मागणी. तर बघूया तिसरे पंच इन ऍक्शन असतील. तिथपर्यंत या स्पर्धेच्या मुख्य ज्यांच्या सहकार्यातून तोलामोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं, मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर, संचालक रमेश चव्हाण सर, वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव, अध्यक्ष सन्मान्य श्री सुभाजी जाधव साहेब, सहप्रायोजक काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी, सन्मान्य श्री शैलेश पवार साहेब, श्री रमेश चव्हाण, वैष्णव कंस्ट्रक्शन, श्री आत्माराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक श्री विशाल चव्हाण, माजी सभापती सोयगाव श्री धरमसिंग चव्हाण सर असतील, समाजसेवक श्री आनंद पवार असतील, संघ प्रायोजक सेवा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री सुनील नाईक साहेब, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहतूक नियंत्रक श्री सुनील चव्हाण असतील, करणसिंग राठोड, संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स, कुंदर ट्रेडिंग कंपनी लोणवडीचे संचालक श्री बळीराम शेरे, लोकनियत सरपंच लोणवडी सन्माननीय सौ अनिता बळीरामजी शेरे, राठोड सेल श्री अनोल चव्हाण, इज फेअर डिलिव्हरी. श्री ग्राफिकचे संचालक आमचे टॉस्का बॉक्सचे प्रायोजक श्री अभिजित चव्हाण, समाजसेवक श्री अनिल राठोड, कॅश स्पॉन्सर समाजसेवक श्री रघुनाथ राठोड आणि आमचे बॉल स्पॉन्सर श्री अतुलजी चव्हाण. स्ट्रायकिंगला अभि चव्हाण. अभिने 2 बॉल 2 चौकार लगावलेत. आता तो स्ट्रायकिंगला. ओ काय खेळला या बॉलला, शक्ती प्रदर्शन अभि स्पेशल, हा धमाका षटकार. अभि चव्हाणच्या बॅट मधून हा मॅक्सिमम षटकार आलाय. आता ही फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेचलाय, 2 बॉल आणि 2 अभिच्या बॅट मधून षटकार. अभि चव्हाण शक्ती प्रदर्शन करतोय या पहिल्या डावामध्ये. 2 बॉल 2 षटकार, षटकारांची हॅट्रिक होईल का
हे पाहण्यासारखं आहे. आता बरसतोय अभि 35 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आणखी एक समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हो, झेल सुटतोय आणि अभि चव्हाण सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं म्हणजेच की येणाऱ्या काही षटकांमध्ये अभि धावा करेल, या संधीचं सोनं निश्चितच तो करेल, हे पाहण्यासारखं होईल. परंतु चांगला कमबॅक करून दिला होता या बॉलवरती सचिनने. सिंगल येते आहे. 36 धावा धाव बलकावरती. तिसरं षटक चाललंय पॉवर प्लेचं. 2 बॉल शेष. आडव्या बॅटने शॉर्टम पुल करत असताना या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत डीपला प्रतीक. सिंगल येते आहे. सिंगलच्या मदतीने 37 धावा 37 शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. अभि चव्हाण बरसलाय या अगोदरच्या षटकात सुद्धा आणि आता सुद्धा तो शक्ती प्रदर्शन करतोय. खराब बॉल वरती एक वाखण्याजोगा फटका त्याने खेळला. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने लगावले. आता ही पायावरचा बॉल दिशा दिली, कलात्मक फटका अभिच्या बॅट मधून आणखी येतोय. मैदानाला जणू काही आग लावणारा हा चौकार. चौकार आलाय आणि 3 षटक समाप्त. पॉवर प्लेचे होत आहेत 41 धावा धाव बलकावरती 1 बाद. म्हणजेच की आता या पॉवर प्ले मध्ये वेगवान सुरुवात बनावी लागेल. ज्यावेळेला अभि चव्हाण बॅटिंग साठी आला, खेळपट्टीवरती दाखल झाला, त्याने दाखवून दिलं. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावत नंतर या षटक क्रमांक 3च्या समाप्तीला या षटकामध्ये 2 षटकार लगावले. शेवटच्या बॉलवरती 1 चौकार लगावत एक वेगवान सुरुवात या पॉवर प्ले मध्ये करून दिली आपल्या संघासाठी. 10 षटकांचा हा सामना. 3 षटक पॉवर प्लेचे होत आहेत समाप्त. लखरक्त ऊन आणि त्या उन्हात सुद्धा या बंजारा प्रीमियर लीग सीझन 4चा थरार रंगतोय. म्हणजेच रात्रकालीन स्पर्धा सुद्धा ही आहे. दुसऱ्या हाफला 3 सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आजच्या दिवसातले संघ. तर आजच्या दिवसातला पहिल्या हाफ मधला हा तिसरा शेवटचा सामना. तदनंतर सेकंड हाफ मध्ये रात्रकालीन स्पर्धा आपल्या समोर रंगेल. बंजारा प्रीमियर लीग आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काशीनाथजी चव्हाण असतील, तदनंतर सुनीलजी नाईक, पपेशजी चव्हाण, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या नियोजनातून आयोजित बंजारा प्रीमियर लीग पर्व 4थे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा खराब बॉल आणि खराब बॉलची दशा खराब आणि बॉल जातोय अगदी आउट ऑफ दी पार्क. मॅक्झिमम षटकार. पहिलाच बॉल 6 धावेने सुरुवात. या 4थ्या षटकाची सुरुवात 6 धावेने. 47 धावा धावफलकावरती होत आहेत. 47 धावा. म्हणजेच की बघा प्रेक्षक सामना अगोदरच्या काही षटकांमध्ये दबाव टाकला होता, त्यानंतर अभि चव्हाण खेळपट्टीवरती आला आणि या सामन्याला पहिल्या डावामध्ये आता दबावाखाली पाहायला मिळतो आहे आपल्याला. सामतदादा सुपर किंग संघ गोलंदाजी वरती, प्रत्येक गोलंदाजावरती अगदी पहिल्या बॉल पासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. 47 धावा. 4थं षटक चाललंय. खोलवर टप्प्यावरचा बॉल, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला. वाव, व्हॉट अ शॉट. बॉल सीमा पार. षटकार. नेत्रदीपक फटका लगावत असताना राहुल. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. 53 धावा. आता बरसतोय राहुल, अगदी घोंगतय.
ओ आणखी एक वेळ हा बॉल अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या आतमध्ये सीमा पार षटकार. थँक्यू. पहिले 3 बॉल 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक. राहुल बरसतोय, राहुल पेटलाय आणि राहुल खेळतोय तशा प्रकारची खेळी. काही रमरोचा चोरा. 3 बॉल 3 षटकार लगातानी नाव नाम काढरोच आचोच आचोच. आणखी एक वेळ समोर खेळणार प्रॉपर टायमिंग आहे. 4 बॉल 4 षटकार. राहुल बरसतोय. चार बॉल 4 षटकार लगावले राहुलने. राहुल राठोड नावाचं वादळ घोंगतय मैदानाच्या आतमध्ये. षटकारा 6 बॉल 6 षटकार लगावेल का, या बॉल वरती षटकार येईल का पाहण्यासारखं आहे. आलाय परंतु आता मात्र सरळ हातामध्ये राहुल राठोडचा खेळ इथे होतोय समाप्त. पहिल्या बॉल वरती वार, आता पलटवार आणि राहुल राठोडचा खेळ इथे होतोय समाप्त. चांगला झेल घेतलाय राहुल राठोड. आता एक चांगली खेळी साकारून बाद होतोय. चांगला खेळ आणि ज्या प्रकारे धरमसिंग चव्हाण नांदा तांडा सभापती साहेबचं आगमन झालेलं आहे पिचवर आणि थोडंसं स्ट्राईकवर आता पहिला बॉल प्लेटवर केलंय. फर्स्ट रन ओव्हर थ्रो. थर्ड अंपायर कडे चेक करायला पाठवलंय आता. जय शेवालाल. આપણે ધરમભાઉ ચૌહાણ સભાપતિ સોયગાव તાલુકા ઓનું स्वागत છે. पीछे खेल रहे છે अब आणि चेक हेरो चा अभी रन आउट हेरो. पहिले जे राहुल भाई येते रॉबिन उथप्पा अंगूर 4 षटकार लगान आउट वेगे घणो आछो रम रे ते बढ़िया खेले. आछो छ आछो छ आछो छ. आणि येते निर्णय साहेब रनआउट हेते आउट डिसिजनचा. नेक्स्ट प्लेयर आरोच नाम कहीच भाई अनिल धरमसिंग चौहान. अनिल जाधव आहेचा बॅटिंग यायचो आणि स्ट्राईकएपचं अभि स्ट्राईकएप अभिच और त्याचबरोबर
काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी सन्माननीय श्री शैलेश पवार साहेब, त्याचबरोबर सौ आरती शैलेश पवार यांच्या माध्यमातून अनमोल सहकार्य या ठिकाणी लाभलंय. चांगला खेळला या बॉल. या बॉल वरती येतोय चौकार. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स रमेशजी चव्हाण साहेब, सहप्रायोजक अध्यक्ष वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव श्री सुभाजी देशमुख साहेब. त्यानंतर सहप्रायोजक काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा श्री शैलेश पवार, सौ आरती शैलेश पवार. ट्रॉफी स्पॉन्सर रवींद्र पवार साहेब, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. सर्वांचा आभार. असंच प्रेम या स्पर्धेवरती आपलं राहो ही अपेक्षा. आता मात्र सरळ हातामध्ये सोपवला गेलाय झेल आणि बॅक टू बॅक हा धक्का लागतोय. धक्का क्रमांक 3. आणि अब बैटिंग है सारू आ रहे छ पंकज भाऊ. लंबो ऊंचो कद वनुरो, हाइटेड बैट्समैन, बाहुबली आंगूर शरीर. स्ट्राइक ले रहे छ अब. प्रतीक पवार बॉलिंग कर रहे छ अब. लेफ्ट आर्म स्पिन प्लेट भर की दे छ. मिस झाला बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. आता धावसंख्या झालेली आहे ओ मिस केला परत. ओव्हरची समाप्ती आणि स्कोर आहे किती? 70 रन धावसंख्या. 5 ओव्हर समाप्त. 4 आउट, 4 विकेट्स. आता पवन बॉलिंग करणार आहे. राईट आर्म फास्ट बॉलर पवन अभी स्ट्राइकला आहे. बॉलर पवन राठोड. ओ राईट साइडला मिस झाला बॉल. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. विकेट कीपर्सच्या डॉट बॉल. ओ चांगला शॉट आहे. 6 फटकार असा दिलेला लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला खेळाडू या बऱ्यापैकी
टुर्नामेंट खेळून आलेला अभिजित थोडा प्रॅक्टिस नाही फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळले ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अभि चव्हाणच्या बॅट मधून आणखी एक मॅक्झिमम षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता 82 धावांवरती जाऊन पोहोचते. 82 धावा 6 ओव्हरचा खेळ आतापर्यंत चाललाय. 5.3 षटकांचा खेळ समाप्त झाला पहिल्या डावातला. 82 धावा आणि असाच जर धावसंख्या सुरू राहिली तर 150 पार धावसंख्या जाऊ शकते. पाहण्यासारखं आहे. मागच्या 2 बॉल आणि मागच्या 2 बॉल वरती 2 षटकार लगावले अभि चव्हाणने. 5.3 षटकांचा खेळ झालाय. पवन राठोड दबाव असेल आता पवन वरती कारण 2 बॉल वरती 2 मॅक्झिमम षटकार लगावले. पुढचा बॉल समोरच्या बॉलला समोर खेळलाय टॉप एज झालाय बॉल हवेत. झेल होईल का? हो आता मात्र झेल झाला नाहीये. काहीतरी अगदी डोळ्यांवरती त्या सूर्याची किरण आली असावी त्यामुळे कुठेतरी हा बॉल शेवटच्या क्षणांमध्ये कलेक्ट करता आला नाही. 2 धावा प्राप्त केल्या. 84 धावा 4 बाद 2 बॉल शेष. यही बॉल आडव्या बॅटने सरळ मान मंडळात येत असताना बॉल हा सीमा पार षटकार आणि 11 बॉल 45 धावांवरती खेळतोय अभि चव्हाण. जर आणखी 5 धावा केल्या तर आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावेल हे पाहण्यासारखं आहे. मात्र 5 धावेची गरज त्याला अर्धशतकासाठी आहे. या अगोदरचा झेल घेतला असता तर अभिचा खेळ समाप्त होऊ शकला असता परंतु त्यानंतर अगदी जखमेवरती मीच सोडण्यासारखा हा षटकार पाहायला मिळतोय. 45 धावांवरती खेळतोय अभि. 90 धावा धावफलकावरती झाल्या. मात्र 6 ओव्हर मध्ये आतापर्यंत 90 धावा सर्वाधिक धावसंख्येकडे वाटचाल करतोय वसंतराव नाईक टायगर संघ. शेवटचा बॉल या 6व्या षटकातला. पवन राठोड जबाबदारी. स्लोअर बॉल बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग आणि शेवटच्या बॉलवरती येईल मात्र एक सिंगल धाव. 6 षटक समाप्त होत आहे आणि 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 19 4 बाद आणि अभि चव्हाण खेळतोय 46 धावांवरती. 91 धावा. नवीन गोलंदाज प्रतीक पवार 91 धावा 91 46 धावांवरती खेळतोय अभि चव्हाण. प्रतीक डावखुरी हाताचा फिरकीपटू गोलंदाजी मार्कवरती. जळगाव जिल्ह्याला सीझन बॉल लेदर बॉल वरती रिप्रेझेंट करत आलाय. जळगाव संघासाठी खेळतो प्रतीक. तोच आता गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल पटकला होता. संधी क्रिएट केली आहे प्रतीकने पहिल्याच बॉल वरती. सच्चू खाली पकडला गेलाय झेल आणि अर्धशतकापासून मुकावले आणि अभि चव्हाणचा खेळ इथे पहिल्याच बॉल वरती केलाय समाप्त. उमेश नवीन फलंदाज दाखल होतील आणि अभि चव्हाणचा खेळ जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ अभि चव्हाणसाठी एकदा. चांगला खेळ अभिने केलाय. 46 धावांवरती तो खेळलाय. अर्धशतक जरूर झळकावता आलं नाही परंतु चांगली खेळी त्याची राहिली आहे. उमेश नवीन फलंदाज दाखल झालेत. 91 धावांवरती 5वा धक्का लागतोय. षटक क्रमांक हे 6व 7व मैदानाच्या आतमध्ये. आई बॉल अगदी खूप दूरवर टाकला होता प्रतीकने. प्रतीक काही आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय बघा. एक जर बघितलं तर हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती
आणि शफल करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फसवण्याचा प्रयत्न प्रतीकचा होतोय. आणखी एक डॉट बॉल. 91 धावांवरती 5 बाद. संधी क्रिएट केली का? बॉल हवेत आहे, परंतु प्रॉपर कनेक्शन आहे. उमेशच्या बॅट मधून हा मॅक्झिमम धमाका षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने 97 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 97 धावा. 7वं षटक प्रगतीपथाला आहे. इथून जर बघितलं तर अजून 3 षटक येण्याचे बाकी असतील, म्हणजेच की पुढचे 18 बॉल यानंतरचे हे पाहण्यासारखं असेल कुठपर्यंत धावा येतील, कारण 3 बॉल शेष आहे या 7व्या षटकातले. 97 धावा. 97. एका बाजूला पंकज राठोड, त्याच्या सोबतीला उमेश. उमेश आता खेळपट्टीवरती दाखल झाले आणि अगदी दुसऱ्या बॉललाच त्यांनी षटकार लगावला. आता एक संधी क्रिएट केली आहे. बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाही. सिंगल येईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 98 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 बॉल शेष या 7व्या षटकातले इथून असतील. पुढचे 20 बॉल शेष या पहिल्या डावातले आहेत. आखोटप्याचा बॉल पुल केलाय अगदी वेगाने, शक्तीने. बॉल सीमा पार. षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने 104 धावा पूर्ण होत आहेत. 100 धावा पूर्ण झाल्या आहेत वसंतराव नाईक टायगर संघाच्या. 104. 104 धावा, 5 बाद. शेवटचा बॉल 7व्या षटकातला असेल. आता या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न प्राइस स्लिपला थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. 2 धावा येतील, म्हणजे शेवटच्या बॉलवरती येत आहेत 2 धावा. 7 षटक समाप्त आणि 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 106 धावा, 5 बाद. पुढचे 18 बॉल शेष या पहिल्या डावातले. सातवं. पुढचे 17 बॉल सिंगल येते. या 8व्या षटकाची सुरुवात कन्हैया पवार. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. सर्व नियोजन समितीचं कौतुक करावं लागेल. आगळा वेगळा एक भव्य दिव्य क्रिकेटची ही स्पर्धा. ओ स्लाइटली ओव्हर पिच शक्तीने आणि जरूर लँड केलाय सीमा पार. षटकार. 6 धावा येत आहेत या बॉलवरती, म्हणजेच की या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 113 धावा. 16 बॉल शेष पहिल्या डावातले असतील. आता ही पायावरचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. एकशे 19 धावा या 6 धावेच्या मदतीने.
चांगला बॉल पेच केला. अगदी या समोरच्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल मिस केलं. उजव्या एसटीच्या अगदी बाहेरून हा बॉल बिनधाव. 8वं षटक चाललंय. इथून जर बघितलं तर धावा रोखण्याची गरज आहे. स्पर्धेतलं पहिल्या डावातली सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 8 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 120. 120 धावा, 5 बाद, शेवटचे 12 बॉल. पुढचे 12 बॉल शेष पहिल्या डावातले. सुरुवात चांगली केली आहे. डॉट बॉल येतोय. ज्ञानेश्वर कॅप्टन आहे संघाचे. चांगली गोलंदाजी करतायत शेवटच्या क्षणांमध्ये 2 डॉट बॉल टाकत असताना. 9वं षटक चाललंय. इथून जर बघितलं तर आणखी 10 बॉल शेष आणि पुढच्या 10 बॉल वरती माफी असावी. 120. 120 धावा. पुन्हा एक समोरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावमध्ये संधी. ओ संधी चुकती आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये होईल का? परंतु बॉलच या ठिकाणी कुठेतरी शोधावा लागलाय. संधी ती सुद्धा गमावली आहे. आणखी एक डॉट बॉल. 120 धाव्यांवरती पहिले 3 बॉल डॉट पाहायला मिळते. दबाव क्रिएट केला या षटकामध्ये ज्ञानेश्वर धाडीने, जे की कॅप्टन आहे संघाचे. 3 बॉल डॉट. पुढचे 9 बॉल. स्लाइटली ओव्हर पिच बॉल. अगदी या बॉलला आता शोधून आणावं लागेल तेवढा हा मॅक्झिमम उंची गाठतोय. लांबी सुद्धा तशाच प्रकारची. हा षटकार 126. 126 धाव्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. आता सुद्धा मोठा फटका आणि हाही बॉल अगदी सीमा पार. लॉंग ऑन लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत षटकार येतोय. तर 2 षटकारानंतर थोडासा दूर ठेवला होता रेंज पासून. बाईच्या स्वरूपातली सिंगल धावी. धावसंख्या आता 133 धावा. 133 स्कोरर आम्हाला सांगत असताना 133 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 बॉल शेष या पहिल्या डावातले. 6 बॉल वरती बघण्यासारखे, कारण तशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली. एक जीवदान सुद्धा मिळालं. पवन गोलंदाजी मार्क वरती आहे.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केला या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिड ऑफला सिंगल येईल. पंकज राठोड 17 बॉल 34 धावांवरती ते खेळतायत. 5 बॉल शेष पहिल्या डावातले. 134 धावा धावफलकावरती. टॉपेज बॉल हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडल्या गेलाय झेल आणि 6वा धक्का वसंतराव नाईक टायगर संघाला लागतोय. GTC या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. अगदी घरामध्ये बसून या सामन्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत असेल. बाहेरला जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये खूप जास्त ऊन आहे, परंतु घरात बसून या सामन्याचा आनंद घेत असताना प्रेक्षकांच्या कमेंट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. खूप चांगलं आगळं वेगळं नियोजन, एक संधी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम बंजारा समाजातील सर्व युवांना करण्यात आलं. त्यांचा खेळ सध्या तशाच प्रकारचा सुरू आहे. लेग बाईटच्या स्वरूपातली धाव आली का? 2 बॉल शेष पहिल्या डावातले. ओ बैठक घुटना टेकला होता. घुटना देख आणि षटकार देख 6 धाव्यांसाठी. घुटना टेकला आणि घुटना टेकून सहा धावा. आणखी एक वेळ पायावरचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. हा नेत्रदीपक आसमानी टोला. आणखी एक षटकार. म्हणजेच की या षटकाराच्या साह्याने 10 षटक समाप्त. भव्य दिव्य धावसंख्या धावफलकावरती या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या 148 धावा केल्या आहेत आणि पुढच्या दुसऱ्या डावामध्ये ठेवला आहे 149 धावांचं आव्हान सामतदादा सुपर किंग संघासमोर. म्हणजेच की एक मोठी धावसंख्येचा डोंगर तशा प्रकारचा चढावा लागणार आहे. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला या 3 पाऊलपेच्या षटकांमध्ये कशा प्रकारची सुरुवात होईल सामतदादा सुपर किंग संघाच्या फलंदाजांकडून ते पाहण्यासारखं. तर भेटूया दुसऱ्या डावामध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.
आणि हा बॉल जातोय अगदी सीमा पार, मॅक्सिमम षटकार. तेरा धावा, 13 लॉस ऑफ 1. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिलाच बॉल टप्प्याचा मानवंदना आणि सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा येतोय फ्लॅटेड षटकार. उमेश त्या षटकारानंतर चांगला कमबॅक करतोय. आताही समोरच्या दिशेला सहजतेने सिंगल कलेक्ट केली आहे. आणि ज्या प्रकारे स्पर्धा पूर्णत्वाला जाते ना, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि आमची आयोजन समिती, कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समिती, ज्यामध्ये श्री काशीनाथ चव्हाण असतील, सन्मान्य पपेजी चव्हाण, सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, श्री अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण, यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. म्हणजेच की सोपं नसतं अशा प्रकारच्या स्पर्धा घेणं आणि आपल्या बंजारा समाजातील प्रत्येक खेळाडूला ती संधी उपलब्ध करून देणं खूप मेहनत लागते आणि आयोजन समिती तीच मेहनत, अगदी पडद्यामागची मेहनत ज्याला म्हणतात ना, ती करते आहे, झटते आहे या स्पर्धेसाठी. आमचे मुख्य प्रायोजक आडव्या बॅटने प्रॉपर कनेक्शन, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडला गेलाय झेल आणि कन्हैयाचा संपवलाय खेळ. दुसरा धक्का अगदी बॅटच्या खाली लागतो आहे. कन्हैया तेच सांगत असताना की फटका अगदी बॅटच्या खाली लागला, त्यामुळे ते एक्झिक्युशन, ती लांबी त्या फटकाला मिळाली नाही, उंची खूप जास्त, आणि तो झेल पकडला गेलाय. कन्हैयाचा खेळ समाप्त. दुसरा धक्का लागतोय सामदादा सुपर किंग संघाला. संघाचे स्टार खेळाडू वीस धाव्यांवरती 2 बाद, 2 बॉल शेष या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातले. 3 षटकांचा पॉवर प्ले, 149 धावांचं आव्हान. अनेक प्रेक्षक आज युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत
आणि आता नुकतेच आता अगदी बाहेरच्या जाणाऱ्या बॉलला जणू काही छेडलं या बॉलला आणि बॅटची कडा आणि तिसरा बाद, तिसरा धक्का सामदादा सुपर किंग संघाला लागतोय. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व चौथे सीझन 4 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, सहप्रायोजक अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव, श्री सुभाषजी देशमुख जाधव साहेब, सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका नोरार जिल्हा बुलढाणा, आमच्या बुलढाणा जिल्ह्याची आणबान शान शैलेशजी परशुराम पवार साहेब, त्यानंतर सौ आरती शैलेश पवार, ट्रॉफी प्रायोजक ट्रॉफी स्पॉन्सर श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर, संघ प्रायोजक संत सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे संघ मालक शैलेशजी पवार साहेब, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा संस्था बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, भीमा नाईक सुपरस्टार संघाचे संघ मालक रमेशजी चव्हाण, वैष्णवी कन्स्ट्रक्शन्स, लाखागोर सनरायझर श्री सुनीलजी नाईक यांचा हा संघ, सेवा एंटरप्राइजेस जळगाव, लक्ष्मण बापू यंगस्टर श्री आत्माराम जाधव, श्री करणसिंग राठोड सामाजिक कार्यकर्ते जळगाव, त्यानंतर करणसिंग राठोड संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स यांचा हा संघ, श्री धरमसिंग चव्हाण माजी सभापती सोयगाव, वसंतराव नाईक टायगर जो की आता संघ खेळतोय त्यांचा हा संघ आहे. त्यानंतर गोरा बादल रायडर संघ बळीराम शेरे कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी, सौ अनिता बळीराम शेरे लोकनियुक्त सरपंच लोणवडी यांचा तो संघ आहे. सामदादा सुपर किंग संघ जो की बॅटिंग करतोय आत्ताच्या क्षणाला सुनील चव्हाणजी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ वाहतूक नेत्र यांचा हा संघ, रामराव महाराज किंग, आनंद पवार समाजसेवक व विशाल चव्हाण समाजसेवक यांचा हा संघ आहे. त्यानंतर टॉस्का बॉस श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिकचे सर्वे सर्वा पैलवान अनिल राठोड समाजसेवक यांच्या माध्यमातून टॉस्का बॉस हे पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर मुख्य या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं तोलामोलाचं सहकार्य लाभलं डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री विवेक पवार, श्री स्वप्नील पवार, श्री भाऊल चव्हाण सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी लेह दिगर, ऍडव्होकेट सागर राठोड जळगाव कोट, श्री मनोज जाधव सर शिक्षक जळगाव, श्री राजेश नाईक संत सेवाला उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर, श्री भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, श्री मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, श्री काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क, श्री प्रेम जाधव, श्री दीपक जाधव सेवा कंस्ट्रक्शन, श्री जाधव, श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते, श्री एम एस जाधव ईश्वरी इंटरप्राइजेस, श्री पपेश रमेश चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स, श्री दादू चव्हाण मास्टर अँड टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सामनावीराचे प्रायोजक आहे श्री अमोल राठोड राठोड सेल्स, कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड समाजसेवक आणि बॉल स्पॉन्सर आहे अतुलजी चव्हाण. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री काशीनाथ चव्हाण असतील, त्यानंतर पपेजी चव्हाण, सुनीलजी नाईक, बदल नाईक, अतुल चव्हाण आणि श्री विशाल चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. तर वळूया मॅच कडे. 21 धावांवरती 4 बाद 2 बॉल शेष या तिसऱ्या षटकाची असेल आणि दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. 149 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आता संकटात सापडलाय सामतदादा सुपर किंग संघ. गरज होती आणि गरजेला पुन्हा एक थोडासा समोरचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल हाफ पाम पूल करत असताना क्षेत्ररक्षण खराब, तिथपर्यंत एक धाव चोरली गेली असं म्हणण्यास हरकत नाही. पवन आता स्ट्रायकिंगला येतील. 22 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. आणखी एक वेगवान बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी डॉटने या ठिकाणी 3 षटक समाप्त. 22 धावा 4 बाद 3 षटक समाप्त. 22 धावा. पॉवर प्ले समाप्त होतोय. पॉवर प्ले मध्ये
चांगली सुरुवात म्हणण्यास हरकत नाही गोलंदाजीमध्ये वसंतराव नाईक टायगर संघाच्या गोलंदाजांची, आणि खराब सुरुवात फलंदाजीमध्ये पाहायला मिळते आहे. या बॉलला सन्मान दिला गेलाय. महत्वाचा गडी बाद सुद्धा झाला या अगोदरच्या 22 धावेंवरती 5 बाद. चौथं षटक चाललंय. धावा कराव्या लागणार आहे. अबोल चव्हाण, ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदी वेगाने वेगाने टाकला होता. आणखी डॉट येतोय. डॉट बॉल पेश केलाय. पहिल्याच बॉल वरती गडी बाद केला, त्यानंतर 2 डॉट बॉल, 5 बाद झाल्यात. आणखी एक डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल डॉट. पहिल्या बॉल वरती गडी बाद झाला, त्यानंतर 3 बॉल डॉट, म्हणजेच की 22 धावेंवरती 5 बाद. इथून 38 बॉल, भरपूर धावा करायच्या आहेत. ऑन साइडला सहजतेने दिशा दिली या बॉलला. 23 धावा, 23. आणि बॉलवरती धाव येते आहे. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा, 5 बाद. आता गरज आहे 36 बॉल आणि 125 धावेंची. 36 मध्ये करायचे 125 धावा पुढचे 6 षटक, आणि पुढच्या 6 ओव्हर मध्ये 125 धावा. समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु या बॉलवरती मात्र धावा येऊ शकतात. पवनला धावा करण्याची गरज आहे. 36 बॉल 125 धावांची गरज. वसंतराव नाईक टायगर संघाने गोलंदाजी चांगली केली आहे. अगदी दाबून ठेवलं, थांबून ठेवलं, संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं. या दुसऱ्या डावामध्ये प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजी मार्कवरती आता सुरेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. सुरेशचा पहिलाच बॉल समोर टाकला होता, ऑन दी अप खेळून काढलाय. बॉल
लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करत अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाका षटकार. थोडासा दूर ठेवला होता उजव्या एसटी पासून खूप जास्त बाहेर. पंच त्याला वाईट घोषित करत असताना 31 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा कराव्या लागतील. तुम्हाला तशा प्रकारची धावसंख्या करण्याची गरज आहे. थोडासा पायावरचा बॉल डाऊन दी लेग होता. दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटची कळा होती. जर हा बॉल गॅप मध्ये भेदला असता तर धावा आल्या असत्या, परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण पाहायला मिळते. 31 धावेंवरती 5 बाद हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच की इथून 33 बॉल 113 धावेंची गरज. डॉट बॉल, ते डॉट बॉलने प्रेशर वाढेल, दबाव वाढेल, परंतु जो दबावाच्या ओझ्याखाली फलंदाजी करतो ना, जो क्लास दाखवेल त्याचं नाव निश्चितच तो या स्पर्धेवरती कोरून जाईल. तशा प्रकारचा खेळ करण्याची गरज. ऑन दी बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली डाऊन दी बॉल पकडतोय काय झेल, परंतु झेल सुटतोय. नक्कीच या शेवटच्या क्षणांमध्ये हा झेल सुटलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जणू काही हा बॉल हातातून निसटून गेला असं म्हणण्यास हरकत नाही. 32 धावेंवरती 5 बाद. शेवटचा बॉल 5व्या षटकातला. स्वतःला जागा बनवत डीप स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न, सरळ वेध घेतोय शरीराचा, म्हणजेच की डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त. षटकाची समाप्ती 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 32. 32 धावा 5 बाद 30 बॉल करायचे 117 धावा. 30 मध्ये 117 धावांची गरज. पुढचे 5 ओव्हर 117 धावा करायच्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आमची आयोजन समिती सन्मान्य काशीनाथ चव्हाण सर असतील, श्री पपेशजी चव्हाण, श्री सुनीलजी नाईक, श्री बादल नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या आयोजनातून नियोजित बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 या स्पर्धेचा आहे प्रेक्षक हो पहिला दिवस. आणि आजच्या पहिल्या या हाफ मधला आहे तिसरा सामना. 149 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं वसंतराव नाईक टायगर संघाने, आणि या दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करत असताना दबावाखाली दिसतोय. सध्या पिछाडीवर आहे सामदादा सुपर किंग संघ, कारण गडीबाद सस्त्यात झाले. एकही खेळाडू एकही फलंदाज एक मोठी धावसंख्या साकारू शकला नाही. परंतु आता गरज आहे इथून पुढचे 30 बॉल आणि 117 धावा, आणि पुढच्या 5 ओव्हर मध्ये 117 धावा येऊ शकतात का हे पाहण्यासारखं आहे. कारण पहिल्या डावामध्ये 6 षटकांपर्यंत 100 धावा पूर्ण केल्या होत्या वसंतराव नाईक टायगर संघाच्या फलंदाजांनी, परंतु पुढचे 5 बॉल 117 धावा समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य नाही. पाहण्यासारखं. 32 बॉल 32 धावा 32 5 बाद. षटक क्रमांक 5 पहिलाच बॉल बिम्मर पाहायला मिळतोय. पंच सांगत असताना नो बॉल, आणि गोलंदाज सुद्धा सांगताय की माझ्या हातामधून हा बॉल निसटलाय, आणि माफी सुद्धा मागताय. ही खेळ भावना आहे. बघा, तुमच्या चुका झाल्या, त्या चुका तुम्ही त्याच वेळेला ज्या वेळेला सुधरवताना त्यावेळेला तोच एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण होते, आणि तेच सुद्धा करून दाखवलंय गोलंदाजाने. माफी सुद्धा मागितली आहे. स्लाइटली ओव्हर पिच बॉल, प्रीहिटचा पुरेपूर फायदा, मॅक्झिमम षटकार.
39 धावा या 6 धावेच्या मदतीने 39 39 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. म्हणजेच की आता गरज आहे पुढचे 29 बॉल आणि 110 धावा. 29 मध्ये करायचे 110 110 धावा. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं या नियोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा सन्मान्य मान्य श्री रमेश जगराम चव्हाण साहेब, त्यानंतर श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पाडवा, त्यानंतर आमच्या बुलढाण्याचे बीबी परिसरातील श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुद्देशीय क्रीडा व कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी. त्यानंतर ट्रॉफी प्रायोजक ट्रॉफी स्पॉन्सर आहेत श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. आणि पुढचा बॉल अकोटाप्याचा बॉल पुल केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जरूर येत आहेत परंतु अगदी डोक्यावरून हा बॉल सीमा पार. आणखी एक धमाका षटकार. 45 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. धावा आल्या, जर धावा आल्या तर निश्चितच या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो, कारण आतापर्यंत 2 बॉल 2 षटकार आले आहेत. 28 बॉल करायच्या आहेत 104 धावा. समीकरण अवघड नाहीये, परंतु पायावरच्या बॉलला दिशा दिली, दिशा आणि दशा ही खराब. एक टप्पा बॉल उसळी का सीमा पार डीप स्क्वेअर लेग क्लिअर करत येतोय चौकार. 6-6-4 आतापर्यंत जर बघितलं तर या षटकामध्ये आल्या आहेत एकूण 17 धावा. 17 धावा खर्च केल्यात मागच्या 3 बॉल वरती. म्हणजेच की आणखी जर अशाच प्रकारची धावसंख्या आली तर हा सामना फिरवू शकतात आपल्या बाजूला सामंत दादा. सुपर किंग संघाचे फलंदाज पवन. पायावरचा बॉल होता, पुन्हा एक वेळ डीप स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न या बॉलला. निश्चितच अगदी या बॉल शरीराचा वेध घेतोय पंच सांगत असताना लेग बायच्या स्वरूपातली धाव. पन्नास धावा पूर्ण होत्यात या एका धावेच्या मदतीने. चांगला खेळलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पदादित्याचा उपयोग करून हा बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक हा नेत्रदीपक फटका षटकार. कुटप्याचा बॉल होता, या बॉलला मात्र दिशा देण्यासाठी असमर्थ राहिलेत. म्हणजेच की षटक समाप्त होते. 6 षटक समाप्तीनंतर 56 धावा 5 बाद. आता 24 बॉल करायचे आहेत 93 धावा. 24 मध्ये 93 धावींची गरज. चोवीस बॉल करायच्या आहेत 93 धावा. 24 मध्ये 93 धावेची गरज आणि स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पवन.
अनिल जाधव पहिलाच बॉल दूर ठेवला होता रेंज पासनं उजव्या एसटीच्या खूप जास्त बाहेर. पंच त्याला घोषित करतायत अवांतर धाव. हो A1 पवन, A1 पवनच्या बॅट मधून आणखी एक हा मोठा धमाका षटकार. A1 पवन चमकतोय, धावा करतोय, एका हाती लढतोय आणि लढणारा योद्धा केव्हा सुद्धा इतिहासात त्याचं नाव नोंदलं गेलंय आणि या क्षणांमध्ये लढत असताना पवन पाहायला मिळतोय. 63 धावा धावफलकावरती. इथून जर बघितलं तर 23 बॉल करायचे आहेत 86 धावा. सरासरी आता 22 वर येऊन ठेवली आहे आणि 22 धावा प्रत्येक षटकामध्ये या मैदानावरती शक्य आहे. म्हणजेच की हा सामना प्रेक्षको संपलेला नाहीये. जिथपर्यंत पवन बॅटिंग साठी आहे तिथपर्यंत धावा येतील, धावा करतील आणि धावा अशाच प्रकारच्या येत राहतील पवनच्या बॅट मधून. थोडासा दूर ठेवत फ्लाय स्लिपला खेळून काढल्या बॉलला सिंगल येईल आणि जेवढे जास्त बॉल पवन स्ट्रायकिंगला असतील ना तिथपर्यंत या मॅच मध्ये ऑन ठेवतील संघाला, कारण त्याच्या बॅटमधून तशा प्रकारच्या धावा आल्या आहेत. 6.2 षटकांचा खेळ. बॅकफुटला जा चांगला पंच आणि बॉल बघा अगदी सीमा पार बॅकफुटला जात हा पंच षटकार आलाय. म्हणजेच की एका बाजूला अमोल सुद्धा सांगतायत अरे थांबा मी सुद्धा तशा प्रकारची बॅटिंग करू शकतो आणि अमोलच्या बॅटमधून आणखी एक आलाय मोठा फटका. 6 धावा. पुढचे आत्ता करायचे 21 बॉल आणि 79. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढेल. सरासरी आता 23 वर जाऊन पोहोचते. 20 बॉल 79 79 धावेंची गरज. चांगला खेळलाय समोर समोर उडवलाय आणखी एक अमोलच्या बॅट मधून हा मॅक्झिमम षटकार. प्रत्येक षटकाराने दबाव वाढेल कारण पुढचे 19 बॉल करायचे आहेत 73 धावा. सरासरी 23 वर जाऊन आली आहे. 23 धावांची सरासरी शक्य आहे. आकुटप्याचा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर. पंच सांगत असताना की आपण शफल करतायत म्हणजेच की डॉट बॉल. षटक समाप्त. पुढचे 18 बॉल 73 धावांची गरज. 18 मध्ये करायचे 73. सरासरी 24.33 ची सरासरी. प्रत्येक ओव्हर मध्ये करायच्या 24 धावा. म्हणजेच की एका बाजूला जर पवन खेळले तर दुसऱ्या बाजूला अमोल तशाच प्रकारचा खेळ करतील का. पुढचे 18 बॉल आणि प्रेक्षक करायचे आहेत 73 धावा. 18 बॉल 73 ची गरज. स्ट्रायकिंगला पवन. गोलंदाजी मार्क वरती उमेश. गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल पायावरचा बॉल फुलटॉस होता. गॅप भेटलाय. बॉल एक टप्पा सीमा पार. A1 पवनच्या बॅट मधून आणखी एक चौकार. आणखी एक वेळ. पहिलाच बॉल सुरुवात पवनने चौकाराने केली आहे. 149 धावा चेस झाल्या असत्या परंतु पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही. परंतु त्या मिडल ओव्हर मध्ये बघा पवन त्याच्या सोबतीला अमोल
चांगली साजेदारी आतापर्यंत जर बघायची झाली तर फुलटॉस आणखी एक वेळ पवन बरसतोय षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. आता गरज आहे पुढचे 16 बॉल आणि 63 धावा. 16 मध्ये करायचे 63. 16 बॉल 63 धावेची गरज आणि आमच्या क्लिकवाला फोटोग्राफी आमचे तेजसजी आज या उन्हामध्ये प्रत्येक क्षणांची टिप्पणी प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचं काम करत आहे. हॅलो ठीक. आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल धावबादीची संधी फेकी. ओ चांगला अडवलं या फेकीला गोलंदाजाने. क्लिकवाला फोटोग्राफी सन्माननीय तेजसजी आज उन्हातानामध्ये प्रत्येक क्षणांची टिप्पणी ज्या कॅमेऱ्यात करतायत. सिंगल आली आहे. आता गरज आहे 14 बॉल 62 धावेंची. चांगला खेळला या बॉलला. आता एक समोरचा बॉल पंप फुल करत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत म्हणजेच की एकच धाव येईल. षटक समाप्त आणि पुढचे 6 बॉल माफी असावी पुढचे 12 बॉल करायचे आहेत 55 धावा. 12 मध्ये 55 धावा होऊ शकतात. या अगोदरचा बॉल पंचांनी डेट घोषित केलाय.
पुढचे 12 बॉल करायचे आहेत. पुढचे 13 बॉल करायचे 56. 13 मध्ये करायच्या 56 धावा. स्ट्रायकिंगला अमोल. समोरच्या बॉलला क्षेत्ररक्षण खराब. अगदी या बॉलला हातामधून मिस केलंय. 2 धावा येतील बाईच्या स्वरूपात, म्हणजेच की बाईच्या स्वरूपात येत आहे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने षटक समाप्त. 8 षटक समाप्तीनंतर 95 धावा. 12 बॉल करायच्या आहेत 54. 12 मध्ये 54 धावेची गरज. सरासरी 27 ची सरासरी आहे. 95 धावांवरती 5 बाद. 12 बॉल 54. 12 बॉल 54 ची गरज. इथून धावा येतील का पाहण्यासारखं आहे. कारण एका बाजूला पवन, त्यांच्या सोबतीला अमोल. A1 पवन बॅटिंग करू शकतो. धावा सुद्धा तशा प्रकारच्या ठोकू शकतो. पुढचे 12 बॉल 54 ची गरज आहे. सतीश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. हे निर्णायक षटक असेल, कारण स्ट्रायकिंगला आहेत आता पवन राठोड. 18 बॉल 42 धावांवरती पवन राठोड खेळतायत. इथून सामना जिंकून नेतील का हे पाहण्यासारखं आहे, कारण 12 बॉल 54 ची गरज. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा फुल केलाय. सक्सेसफुल ब्युटीफुल षटकार. अकरा बॉल 48 धावांची गरज. पहिलाच बॉल A1 पवनच्या बॅट मधून हा षटकार. 11 बॉल 48 ची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती आघात केलाय या षटकाराने. सरासरी जर बघितली तर ह्या धावा होऊ शकतात. जर पवन इथून खेळून गेले तर धावा कलेक्ट करतील, धावा ठोकतील. 11 बॉल 48 ची गरज. पुढचा बॉल आणखी एक वेळ बॅटच्या बाहेरची कडा. आणि आता A1 पवनचा खेळ इथे होतोय समाप्त. चांगला झेल यष्टीरक्षकाचा पाहायला मिळतोय आणि पवनचा खेळ समाप्त. 48 धाव्यावरती पवन, परंतु चांगला खेळ पवनचा. एकदा पवनच्या खेळीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगला खेळ पवनने केलाय. चांगल्या खेळाचं प्रोत्साहन करणं हे खऱ्या क्रिकेट प्रेमीचं खरं तर महत्वाची बाब असते. तुम्ही चांगल्या खेळाचं प्रोत्साहन करा. तशा प्रकारचा जर खेळाडू खेळला असेल तर त्याला शाबासकीची थाप द्या, जेणेकरून पुढच्या वेळेला सुद्धा तो तशाच प्रकारचा खेळ करू शकतो. विलास साठी अगदी हा बॉल वाईट पाहायला मिळेल. वाईट बॉल येतोय. वाईटच्या साह्याने 102 धावा. 10 बॉल 47 ची गरज. 10 मध्ये करायच्या 47. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मोठ्या धावेमध्ये रूपांतरित करू शकले नाही. डॉट बॉल येईल. 9 बॉल 47 धावा, म्हणजेच की आता थोडस समीकरण अवघड झालंय, कारण नॉन स्ट्रायकिंगला अमोल चव्हाण बॅटिंग करत होते.
डेड बॉल. 9 बॉल 47 ची गरज. 9 मध्ये करायच्या 47 धावा. हॅलो. 9 बॉल 47 धावीची गरज आहे. विलास. 9 बॉल करायच्या 47. आणि पवन जर खेळले असते ना या मॅचला पुन्हा एकदा रंगत आणली असती पवनने. त्यांना बाद व्हावं लागलं. 9 बॉल आता 47 ची गरज. गोटप्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. पकडला गेलाय झेल आणि या ठिकाणी विलासचा संपवलाय खेळ. अभिजित चव्हाणने चांगला झेल घेतलाय. 102 धावांवरती 7वा बाद. 8 बॉल 47 ची गरज. हॅलो. 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 ठीक. हॅलो. तर षटक समाप्त होते. आता 6 बॉल आणि करायच्या आहेत 43 धावा. 6 मध्ये 43 ची गरज. 6 बॉल 43 धावेची गरज आहे. आणि तुमच्यापर्यंत जी आमचा आवाज पोहोचतोय, आमचे डीजे सन्माननीय धांडे सरांचा हा ऑडिओ आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक महत्वाचं काम दांडे सर या ठिकाणी करतायत. व्हाईट बॉल. लखन चव्हाण. पहिलाच बॉल व्हाईटने सुरुवात. 6 मध्ये 42 धावा करायच्या आहेत. आणखी खोलवर टप्प्यावरचा बॉल. 5 बॉल करायचे 42. 107 धावा धावपलकावरती झाल्यात. म्हणजेच की 5 बॉल 42 ची गरज. थोडं समीकरण आता अशक्यच झालंय. मात्र औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. चांगला खेळलाय परंतु उंची आहे, लांबी नाही. नक्कीच झेल होऊ शकला असता. निराश आहे या ठिकाणी. चार बॉल 40 करायचे आहेत. 2 धावा या बॉलवरती येत आहेत.
पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि हे एक्स्ट्रा जोडला जाईल. 4 बॉल 39 ची गरज. पदादित्याचा उपयोग करून डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा मॅक्झिमम षटकार. 3 बॉल 33 ची गरज आहे, परंतु अमोल चव्हाण दाखवून देत असताना की मी बॅटिंग करू शकत होतो. शेवटच्या क्षणांमध्ये परिस्थिती माझ्या विरुद्ध दिशेला होती, त्यामुळे धावा करता आल्या नाही. परंतु चांगला खेळ, चांगला लढतोय आतापर्यंत अमोल चव्हाण. 3 बॉल 33 ची गरज इथून आहे. ओ संघाचे संघ मालक आहे अमोलजी चव्हाण आणि संघ मालकाकडून अशा प्रकारची धावसंख्या निश्चितच कौतुकास्पद. संघ मालक संघाची जोडणी सुद्धा आणि संघासाठी एक महत्वाचं योगदान सुद्धा राबवतायत, पार पाडता आहेत. अमोल, व्हाईट बॉल येतोय. 3 बॉल 32 करायचे आहेत. 117 धावफलकावरती झाल्यात. पायावरचा बॉल अगदी सहजतेने ऑन साइडला दिशा दिली आहे कॉर्नरच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी ही चांगली, दुसरा धावेचा कॉल. परंतु आता मात्र धावबाद व्हावं लागेल. धावबादेच्या रूपामध्ये हा धक्का लागतोय. आणखी गोड बॉल हवेत पकडला गेलाय झेल आणि अमोल चव्हाणचा संपवलाय खेळ. चांगले लढले संघाचे संघ मालक अमोल चव्हाण. चांगला खेळ त्यांच्या बॅट मधून राहिलाय. जरूर या सामन्याला संपवू शकले नाही, परंतु एक चांगली कामगिरी त्यांच्या बॅट मधून झाली आहे. आणि दुसऱ्या बाजूला संघ मालकाची कॅच संघ मालकानेच घेतली आहे. हॅलो, तर हा सामना जिंकलाय वसंतराव नाईक टायगर संघाने आणि मॅन ऑफ द मॅच आहे या संघाचे, या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच आहेत अभिजित चव्हाण. चांगला खेळ अभिजित चव्हाणचा राहिलाय. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 13 बॉल 46 धावा, 5 षटकार, 3 चौकारांचा समावेश त्याच्या बॅट मध्ये राहिला. तर पहिल्या हाफचा हा खेळ समाप्त होतोय. तर भेटूयात या रात्रकालीन स्पर्धेत आपल्या प्रकाश होतातील या दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या